नमस्कार, स्वागत है आपका दैनिक कैप्चर न्यूज़ में। मैं हूँ भास्कर लिंगम। हम मौजूद है इस वक्त आज़ाद मैदान में और यहाँ पर आप देखेंगे तो यहाँ पर कुछ लोग जो उपोषण पे बैठे हैं और उसका कारण जो है, जो जनाजल वाटर वेंडिंग मशीन है, ये कंपनी जो है, इस कंपनी के जो कर्मचारी हैं, उन कर्मचारियों को बिना कोई इंटीमेशन दिए नौकरी से निकाला गया था 2019 में। तो उस वजह से यहाँ पर ये जो कर्मचारी ये लगातार लड़ रहे हैं अपने इस मुद्दे को लेकर। तो हमारे साथ है विकास चौहान जी, जो उसी कंपनी के कर्मचारी है और बिना किसी इंटीमेशन के इनको नौकरी से निकाला गया है। तो आइए हम इनसे ही जानते हैं कि क्या पूरा मुद्दा है और किस तरह से यहाँ पर इनको नौकरी से निकाला गया विदाउट इंटीमेशन। विकास जी, स्वागत है आपका दैनिक कैप्चर न्यूज़ में। क्या कहना चाहेंगे विकास जी, किस तरह से क्या मुद्दा था कि आपको नौकरी से निकाला गया और कितने लोगों को निकाला नौकरी से? हाँ, 2017 में ये जनाजर वेंडिंग मशीन में हम सभी रेलवे स्टेशन पे काम करते थे। ये कंपनी हमें 12 घंटे के लिए और महीने में 12,000 रुपया पगार देती थी। हफ्ते में एक की भी छुट्टी नहीं थी, कोई सुविधा नहीं थी, और छुट्टी करेंगे तो 2,000 पेनल्टी लगती थी। इस वजह से हम लोग ने एक मेंबर बना के कंपनी से बात की, तो कंपनी वाले ने मुझे नज़र में रख के 2018 में बिना इंटीमेशन देके निकाल दिया। उस वक्त में महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 210 माझगांव के शाखा अध्यक्ष माननीय दीपक मिर्के साहब के पास गया। उन्होंने मुझे वो न्याय मिला के दिया। मुझे कामगार सेना, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना के गजानन राणे, इनके पास लेके गए। उन्होंने तुरंत मुझे 4 दिन में न्याय दिया। तो इसके बाद मेरे साथीदारों में एक होश आया, उत्सव निर्माण हुआ और उन्होंने 2019 में हम लोग महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना के सभासद बने। सभासद बनने के बाद सचिन भाई करके इन्होंने कुछ पत्र व्यवहार कंपनी के साथ किया। कंपनी ने आज कल करेंगे करके उन्होंने भी ऐसा ही भड़कावे में रखा और 2019 15 अगस्त की छुट्टी कभी देते नहीं कंपनी, लेकिन हमें दी। हम लोग छुट्टी मनाने लगे और 2019 में 16 अगस्त को काम पे गए तो हमारे मशीन को लॉक लगाया था। आपका कंपनी का ओनर कौन है? जो कंपनी का जो आप जिसको किसको रिपोर्ट करते थे, मतलब मैनेजर कौन है या ओनर कौन है? आप किसी से बात नहीं की अगर नौकरी से आपको बिना इंटीमेशन के निकाला गया है? हमारे कंपनी का मालिक पराग अग्रवाल है, वो दिल्ली में बैठते हैं। वो कभी हम यहाँ पर कौन है आपका? जो यहाँ पर अनामिका मैडम करके है, शिल्पा शाह करके है, गोरगा ऑफिस में बैठते हैं। उनके पास हम लोग गए। कम से कम 50-60 कामगार थे। मेरे साथ जो लेडीज़ थे इनमें हैंडीकैप है। वो अनामिका मैडम बोली कि हम कंपनी बंद कर रहे हैं, मतलब भाड़े तत्व पे दे रहे हैं, तुमको अगर चलाने क्या है 50,000 भरो और काम चलाओ और जो प्रॉफिट होगी उनमें से हमें महीना 30,000 दे दो। यह हमें मुमकिन नहीं था, हम गरीब थे, इसलिए हमने हमारे यूनियन को बताया। बाद में उनको फिर बोला तो उन्होंने कहा तुम्हारी यूनियन कुछ कर नहीं सकती, हम खरीद ले सकते हैं। तो कितने लोगों को नौकरी से निकाला गया है? तभी हमारे साथ यूनियन में 40 लोग थे, लेकिन आज हमारे साथ 13 लोग हैं। 40 लोगों में से उन्होंने मैनेज किया, वो सब डर गए। तो मतलब वो 40 लोगों में से जो आप 13 लोग हैं, आप ये लड़ाई जारी रखे आपने कंपनी के खिलाफ? यह कंपनी के खिलाफ हम मरते दम तक लड़ाई जारी रखेंगे, क्योंकि हमारी जो यूनियन है माननीय राज साहब की कामगार सेना की यूनियन है। बाला नांदगांवकर साहब से भी हमारी मुलाकात माननीय दीपक मिर्के जी ने की और उन्होंने भी हमें आश्वासन दिया है। तो नांदगांवकर साहब ने क्या बताया? बाला नांदगांवकर साहब ने क्या आपको क्या बोले इस बारे में? बाला नांदगांवकर साहब ने उनसे बात की, कंपनी के जो ओनर है उनसे बात हुई? कंपनी के ओनर के साथ उन्होंने बात नहीं की, लेकिन हमारे कामगार सेना के सर चिटनीस माननीय गजानन राणे, इनसे बात की। उन्होंने बोले मैं तुरंत डायरेक्टर से, कंपनी के ओनर से मीटिंग लगाता हूँ
और बाला नांदगांवकर साहब उस मीटिंग में शामिल होने वाले हैं और हमारी बाजू मानने वाले। दूसरी सबसे बात, कामगार आयुक्त ने जब हमें ये 2017 से पीएफ या हमारा किमान वेतन के साथ जो भी इसको हमें काम पे नहीं रखने का तो जो हिसाब बनता है वो देने के लिए ऑर्डर निकाली। ये ऑर्डर निकालने के बाद 2020 में यही मध्य रेलवे के डीआरएम गोयल साहब के कार्यालय में माननीय मनोज चौहान साहब, कामगार सेना के अध्यक्ष गजानन राणे साहब और हम लोग थे। तो गोयल साहब ने बोला, आयुक्त साहब ने जो निर्णय दिया वही निर्णय अंतिम होता है और इसको कोई चैलेंज नहीं कर सकते। तो भी हमको आज तक न्याय नहीं मिला, इसीलिए हम आज़ाद मैदान में अनुशासन कर रहे हैं। तो आपको मतलब किसका सपोर्ट आपको मिल रहा है इसमें? जो ओपोजिशन कर रहे हैं आप, तो किस तरह से आपको सपोर्ट यहाँ पर मिल रहा है? किसी पक्ष का सपोर्ट आपको दिया जा रहा है इसमें? हमें महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पक्ष का सपोर्ट मिल रहा है और मेरे बाजू में बैठे हैं। आज हमें आज़ाद मैदान में भेंट देने के लिए जो आए हैं, हमारे कामगारों की व्यथा सुनने को माननीय दीपक मिरके साहब, प्रभाग क्रमांक 210 माझगांव के अध्यक्ष हैं और उन्होंने ही बाला नांदगांवकर साहब के साथ हमारी भेंट करके दी और हमें उम्मीद है कि बाला नांदगांवकर साहब हमें ये न्याय मिला के देंगे। तब तक हम ये अनुशासन चालू रखेंगे और हमारे कामगार मुझे जो 13 जन साथ देने वाले। धन्यवाद. माझं नाव सोनल सुभाष खंडागळे. मी राहायला उल्हासनगरला आहे. आज एवढी आमची परिस्थिती खराब आहे की आज 1.5-2 वर्ष झाले आम्ही या कामाच्या मागे लागलो आहे, तरी आज आम्हाला कुठल्याही परिस्थितीची कंपनी सपोर्ट करत नाही आहे की काय यांचे प्रॉब्लेम आहे सॉल्व करायला. ज्या दिवशी आम्ही या कंपनीसाठी काम करत होतो तेव्हा आम्हाला ही कंपनी रात्रंदिवस काम करून घेत होती. ना सेकंड बघत होती ना फर्स्ट बघत होती, का तुम्ही कोण मेले गेले त्याचाही त्यांना फरक नव्हता, की फक्त आमचं काम आहे की काम. आज जर आमच्याकडे एवढ्या लेडीज बसले, आम्ही घरदार सगळं सोडून आलो आहे, पण यांना आमची काही फरक पडत नाही की आम्ही जगतोय मरतोय काय करतोय, यांना काही फरक पडत नाही. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आमचं जे काय राहिले काय नाही आहे तुम्ही समोर या, आमच्याशी बोला की आमचं कुठं काय आहे काय नाही आहे हे आम्हाला दाखवून द्या. की हे बोलतात आहेत की यांचं काही होणार नाही आहे किंवा काय नाही होणार आहे. आम्ही यांना सगळं दिलं आहे. काय दिलं आहे यांनी? आम्हाला फक्त 1 महिन्याचा 1.5 महिन्याचा पेमेंट दिलं आहे, त्याच्यावरती हे बोलतात की आम्ही यांचा हिशोब दिला आहे म्हणून. कुठल्या बेसवरती यांनी हिशोब दिला आहे? काही कारण नसताना यांनी आम्हाला कामावरून डायरेक्ट काढलं. कारण काय होतं? आम्ही कुठं फ्रॉड केला होता किंवा काय आम्ही चोरी केली होती? काहीतरी कारण देऊन आम्हाला कंपनीने काढायचं होतं ना. कंपनी काही कारण न देता आम्हाला घरी बसवलं. आमच्यामध्ये हँडिकॅप आहेत, त्या कुठल्या परिस्थितीतून येतात आहेत, त्यांना आज घरामध्ये कुठली गोष्ट फेस करायची आहे, कुठली काय नाही करायची. एवढे लांबून लांबून लोक येतात. पण आम्हाला फक्त एवढंच विनंती आहे की पक्षाने आणि कंपनीने मिळून आम्हाला या गोष्टीचा तोडगा काढून द्यावा. हमारे साथ दीपक मिरके जी हैं, हम उनसे जानेंगे किस तरह से महाराष्ट्र नवनिर्माण सेना, यह जो पार्टी है महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कैसे इन कर्मचारियों की मदद कर रहे हैं. दीपक जी क्या कहना चाहेंगे, किस तरह से महाराष्ट्र नवनिर्माण सेना की तरफ से यहाँ पर जो उपोषण पे बैठे हैं जनाजल वाटर कंपनी के जो लोग हैं जिनको नौकरी से निकाला गया, उनको किस तरह से महाराष्ट्र नवनिर्माण का सेना का सपोर्ट मिल रहा है? सर्वप्रथम तर नमस्कार. मी दीपक मनोहर मिरके, बायकाळा विभाग प्रभाग क्रमांक 210 मी शाखा अध्यक्ष आहे. ऑक्टोबर 2018 या दिवशी माझ्या शाखेमध्ये, माझा माझगाव गड शाखा आहे, त्या शाखेमध्ये माझे मित्र विकास चव्हाण हे त्या ठिकाणी त्यांची व्यथा मांडण्यासाठी आले होते. त्यांना विचारणा केली की काय प्रॉब्लेम काय तुमचा, तर त्यांनी मला सांगितलं की मला कंपनीने कामावरनं काढलेले, कुठल्याही प्रकारचं नोटीस न देता, कारण न दाखवता मला कामावरनं काढलेलं आहे. तर म्हटलं ठीक आहे, मग कामगार म्हणजे तुम्हाला जर कामावरून काढलं तर तुमचे HR कोण असतील, मॅनेजर कोण असेल, त्यांचं नाव नंबर मला द्या, मी त्यांच्याशी बोलतो.
त्यांनी मला नाव नंबर वगैरे दिला. तर मी ज्यावेळेस त्यांच्या मॅनेजरशी फोन वगैरे केला त्यावेळेस त्यांनी मला पाहिजे तसा रिस्पॉन्स दिला नाही. तर मी म्हटलं रिस्पॉन्स जर देत नसेल म्हणजे हा जरा माजुरी दिसतो आहे नाही का. मग माजुरी दिसतो आहे म्हणून मग त्याचा माज जर उतरवायचा असेल तर मला मग कामगार सेनेचा आधार हा घेणं फार गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने मी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या कार्यालयामध्ये विकास चव्हाण यांना घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्यांचा परिचित करून दिला. त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत त्यांनी त्या ठिकाणी कामगार सेनेमध्ये मांडल्यानंतर अवघ्या 4 दिवसामध्ये विकास चव्हाण यांना कामगार सेनेच्या माध्यमातून न्याय मिळाल्यानंतर ते खुश झाले, त्यांना नोकरी मिळाली. त्याच्यानंतर त्या कंपनीने ज्या लोकांना कामावून काढलं होतं त्या लोकांशी विकास चव्हाण यांनी चर्चा केली. तर तेही लोक बोलले की जर तुला न्याय मिळू शकतो तर आम्हालाही न्याय मिळू शकतो. या अनुषंगाने विकास चव्हाणांना त्यांनी सांगितलं की आम्हाला पण त्या कामगार सेनेशी संपर्क करून द्या. मग ज्यावेळेस जवळजवळ 40 ते 50 लोक यांचा हा जो मॉप होता यांना देखील या जनाजल वॉटर वेडिंग कंपनी जी आहे, ज्या मशनी आहेत रेल्वेला असतात प्लॅटफॉर्मवरती, तर त्या मशनीवरती काम करणारे हे सगळे ऑपरेटर आहेत. आणि हे सगळे ऑपरेटर सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. यांची बॅकग्राऊंड अगदी खालाक्याची आहे. फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे फायनान्शियली एवढी खालाक्याची आहे की आज गेले 1.5 वर्ष ते कशा पद्धतीने दिवस काढतात ते त्यांनाच ठाऊक. परंतु मी एक शाखा अध्यक्ष या नात्याने ज्यावेळेस माझ्याकडे हा विषय आला, ह्या विषयाला न्याय मिळवून द्यावा ही माझी त्याच्यामागचा उद्देश. आणि त्या उद्देशापोटीच मी कामगार सेनेकडे गेलो. कामगार सेनेचे आमचे सरचिटणीस आहेत गजानन राणे, माननीय गजानन राणे, आणि मग त्यांची सगळी टीम यांच्याकडे हा विषय घेऊन गेलो. त्यांनी मग ताबडतोब मला वाटतं सेंट्रल रेल्वेच्या मॅनेजमेंटशी बोलणं केलं, त्यांनी मिटिंग केली वगैरे वगैरे सगळं काय. त्या मिटिंगला स्वतः मला वाटतं विकास चव्हाण होते आणि त्या मिटिंगचं जे काही आराखडा आहे तो सगळा त्यांनी यांना समजावून सांगितला. रेल्वेचं एवढंच म्हणणं आहे की हे कर्मचारी जे आहेत हे प्रॉपर त्या कंपनीचे कर्मचारी, ते रेल्वेचे कर्मचारी नाही आहे. आणि त्यामुळे रेल्वे त्या ठिकाणी काय करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आलं रेल्वेचं. आणि ह्या अनुषंगाने आम्ही म्हणतो काय की जो कॉन्ट्रॅक्टर पराग अग्रवाल म्हणून आहे, आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या पराग अग्रवालनी ह्या कर्मचाऱ्यांच्या समोर यावं, त्यांनी फेस टू फेस त्यांच्याशी चर्चा करावी. मग त्या ठिकाणी पराग अग्रवाल असतील, आमची कामगार सेना असेल आणि हे सर्व ज्या अन्यायग्रस्त जे कामगार आहेत ते सगळे कामगार असणार. परंतु त्या पराग अग्रवालला ह्या कामगारांच्या विषयी जराही दयामाया राहिलेली नाही आहे. कारण तो कॉन्ट्रॅक्टर आहे, पैशाने माजलेला आहे, त्याला गोरगरिबांचं काही पडलेलं नाही. असे 17 कामगार त्याला भेटतील, त्यामुळे ह्या कामगारांचं त्याला काही पडलेलं नाही. आमची त्यांना एवढीच विनंती आहे, मी आपल्या दैनिक कॅप्चर न्यूजच्या माध्यमातून त्याला मी अगदी हात जोडून विनंती करतो आहे पराग अग्रवालला की त्यांनी एकदा तरी गोरेगावच्या ऑफिसवरती, जे मुंबईमध्ये त्यांचं गोरेगावचं ऑफिस आहे, त्या गोरेगावच्या ऑफिसला यावं. त्यांनी या कर्मचाऱ्यांना पाचारण करावं. पाचारण केल्यानंतर आमची कामगार सेना देखील तिथे असेल आणि या कामगार सेनेच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांच्या ज्या काय 8 ते 9, जास्त नाही साहेब, 8 ते 9 मागण्या आहेत आणि त्या मागण्या फारशा मोठ्या नाही आहेत, इथे त्या फुलफिल करू शकणार नाहीत. अगदी साध्या मागण्या आहेत ज्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या असतात. त्या 8 ते 9 कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी जर फुलफिल केल्या तर हे कर्मचारी या ठिकाणी जे उपोषण करत आहेत, आज जवळजवळ 50वा दिवस या उपोषणाचा आहे. याच्याही अगोदर ज्यावेळी आपल्या देशामध्ये महामारीचा आली त्याच्याही अगोदर हे कर्मचारी त्या उपोषणाला बसले होते. परंतु मार्चमध्ये महामारीला सुरुवात झाली आणि या कर्मचाऱ्यांना इथून उठवलं गेलं की आता तुम्ही आंदोलन करू शकत नाही. यांनी ते आंदोलन स्थगित केल्यानंतर परत लॉकडाऊन उघडल्यानंतर परत त्यांनी ते उपोषण चालू केले. आज जवळजवळ 50वा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा. परंतु या उपोषणाच्या यांच्या ह्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचा कंपनीचा जबाबदार व्यक्ती येऊन विचारतसुद्धा नाही.